हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा भौत सुखदाची जोडी म्हणून विठ्ठली आवली भौत सुखदाची जोडी म्हणून विठ्ठली आवली म्हणून विठ्ठली आवली तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार
माती तुडविता नाही देह स्थिती, माती तुडविता नाही देह स्थिती, आठविता चित्ती गोरोबाची कांता पनियासी गोरोबाची कांता पाण्यासी जाता, पुत्राला पाहता खेळत असे, स्वामी असू द्यावी दृष्टी बाळावरी, स्वामी असू द्यावी दृष्टी बाळावरी, घरी नाही कोणी सांभाळाया, नामा मने गोरा नाही देहावरी, नामा मने गोरा नाही देहावरी,
खेळत
टाळी वाजवा, सर्वजण भजन करा. बोला पुंडलिका हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत गोरोबा काका महाराज, सब संतन की कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम्. अलङ्कारपुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजा स्फुरदिक्प्रदेशम्. विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्.
वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माती तुडविता नाही देहस्थिती आठविता चित्ती पांडुरंग गोरोबाची कांता पाणीयासी जाता पुत्राला पाहता खेळतसे स्वामी असो द्यावी दृष्टी बाळावरी घरी नाही कोणी सांभाळाया नामा म्हणे गोरा नाही देहावरी सर्वत्र निर्धारी पांडुरंग गोरोबाची कांता पाणीयासी जाता पुत्राला पाहता खेळतसे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त पुण्यदिनी पावन ग्रामी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवंताचे युगानुयुगाचे लाडके लढिवाळ प्रेमी भक्त ज्यांना अखंडपणे देवाचा सान्निध्य लाभला असे भक्त श्रेष्ठ संत शिरोमणी संत नामदेव महाराजांचा संत गोरोबा काकांचं यथार्थ वर्णन करणारा त्यांचं जीवन वर्णन करणारा गोड असा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आज चैत्र वद्य त्रयोदशी म्हणजे वैराग्य महामेरू वैराग्य रागरसिक संत श्रेष्ठ संत परीक्षक संत गोरोबा काका महाराज यांचा समाधी उत्सवाच्या निमित्ताने आपल्या खरोसा गावामध्ये संत गोरोबा काकांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये काकांच्या समाधी उत्सवाची कीर्तन सेवा तुम्हा सर्वांच्या आज्ञेनं आपल्या या कार्यक्रमासाठी मला ज्यांनी सांगितलं व्यंकट कुंभार आणि जीवन कुंभार साहेब त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व वारकरी भाविक मंडळी गायक पण व्यंकट महाराज आहेत यांचं नाव आहे व्यंकट. हा व्यक्ती असला की कुठेही कसलंही येत नाही संकट. आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण दिनकर महाराज डोके महाराज आणि आमचे पेटीवादक राजेश महाराज इकडे माईक वरती उभा असणारे मधुकर महाराज विना आणि गायन मला साथ करण्यासाठी नारदाची सेवा दोन्ही सेवेसाठी असणारे हरिभक्तीपरायण संतोष महाराज दादासाहेब महाराज उपस्थित असणारे आमचे उत्कृष्ट मृदंग वादक हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य अमर महाराज माझ्या समोर बसलेले सर्व वारकरी भाविक इकडे सर्व माता भगिनी तुम्हा सर्वांना वंदन करून
या ठिकाणी काकांच्या या संतांच्या या जीवन चरित्राला आपण प्रारंभ करूया. अधूनमधून सर्वांनी टाळी वाजवायची. पुंडलिक म्हटलं की जय म्हणायचा, जोरात जोरात जय म्हणायचा. साखर कमी होते बरं का, औषध खायची गरज नाही. सर्वांना विनंती, भजन करा विठ्ठल विठ्ठल. बोला पुंडलिकावर हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत गोरोबा काका महाराज, हर 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 महादेव. संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये आले, भल्यासाठी जगले आणि कार्य संपल्यानंतर स्वइच्छेने त्यांनी मृत्यूलोक सोडला. संतांचं राहणं वास्तविक पाहता हे घर प्रत्येकाचं घर असतं, प्रत्येक जण घर बांधतो. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, माऊली काय बाबा तुमचं घर कुठं आहे? माऊली म्हणतात, निरंजनी आम्ही बांधिले घर. घर कुठं बांधलं? अशा ठिकाणी बांधलं. मुक्त अवस्थेची ही भाषा आहे महाराजांची. अनेक जण घर बांधतो. काम घेऊन आलो आणि काम संपल्यानंतर आम्ही स्वइच्छेने हा मृत्यूलोक सोडला. भजन करा विठ्ठल विठ्ठल. मी तुम्हाला गोड सांगणार आहे. ताई इकडे ऐका बरं का. शेवटी जाताना काय करा, सर्वांना गंध लावा बरं का. आता थोडं कीर्तन ऐका, बसा करून ऐका. त्याच्यामध्ये विशेष गोष्ट, सावध राहून ऐका. आणि त्यात पुन्हा पुन्हा एकदा सांगेल, जाग राहून ऐका. तुम्ही म्हणाले रात्रीचं कीर्तन आहे का? रात्री झोप येते, झोप कधी येऊ शकते, ते काही तुम्हाला सांगून येत नाही. आणि हे तर एवढं उत्तम ठिकाण आहे, कुठं येत नाही, पण ती मात्र इथंच येते. तुम्ही सर्वजण आता कसे आहात? प्रसन्न आहात. संत गोरोबा काका महाराज यांचा हा समाधी उत्सव, आणि समाधी उत्सवासाठी आज तुम्ही सर्वजण प्रसन्न आहात, प्रफुल्लित आहात. सर्वांचे चेहरे तुमचे मला टवटवीत दिसत आहेत महाराज बरं का. एकदम टवटवीत. कसे? एखादं कमळाचं फूल असावं, नुकतंच ते उमललेलं असावं, जसं ते टवटवीत दिसावं, तसे तुम्हा सर्वांचे चेहरे मला प्रसन्न वाटत आहेत. आता असेच तुम्हा सर्वांचे चेहरे कीर्तन संपेपर्यंत असेच टवटवीत ठेवा. नाहीतरी मध्येच का तुम्ही सूर्यफूल झाले, मला काही सांगता येणार नाही. मी थोडं सांगेल, परंतु गोड सांगेल. बरं वाटेल असं काही सांगणार नाही, परंतु बरं होईल असं मात्र थोडासा सांगण्याचा प्रयत्न करेल. बरं वाटण्यासाठी खूप काही गोष्टी तुमच्या घरी आहेत. मोबाईल पाहताय, टीव्ही पाहताय, बरं वाटण्यासाठी. इथे बरं वाटण्यासाठी काही नाही संतोष महाराज. इथं काय आहे? इथं बरं होण्यासाठी काहीतरी आपल्याला मिळालं तर बघा. हा प्रयत्न काकांच्या समाधी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. भजन करा विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा, टाळी सर्वजण. बोला पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत गोरोबा काका महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, हर 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 महादेव. संत महात्मे
या मृत्यूलोकात आले. त्यांनी तुम्हा आम्हाला जाग केलं, जागवलं. येणाऱ्या झोपेतून नाही, अज्ञानरूपी, अंधकाररूपी, मायारूपी आणि प्रपंचरूपी या निद्रेतून तुम्ही जागे व्हा आणि तुम्ही काय करा? भक्ती करा. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, या वाटेने चला. तुकोबराय म्हणतात ही एक वाट आहे, हा रस्ता आहे. रस्ता सोडून जर तुम्ही गेलात, वाट जर तुमची चुकली तर मुक्काम कुठे पडेल काही सांगता येत नाही. म्हणून चालत असताना जीवनामध्ये ज्यांची दिशा योग्य आहे त्या माणसाची दशा पण योग्य राहते बरं का. ज्यांची दिशा चुकली त्यांची दशा पण चुकली. जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत भगवान परमात्म्याने या पृथ्वी तलावरती निर्माण केल्या. रवीश चंद्र घना नद्या गावश्च सज्जना येथे परोपकाराय युगे देवेन निर्मितः. भगवान परमात्म्याने रवी म्हणजे सूर्य, तो सूर्य स्वयंप्रकाशित असून महाराज त्यांनी संपूर्ण जग प्रकाशमान केलं. तुम्हा सर्वांना प्रकाश दिला. तुमच्याकडून काही अपेक्षा केली का मावशी? अपेक्षा केली सूर्याने? काही बिल आलं का? कधी पावती आली का घरी? दिवसभर आम्ही प्रकाश दिला, एवढे पैसे भरा. रात्रीचा झिरोचा बल्ब लावला तरी पावती आलेली आहेच. किमान त्या मीटरचं भाडं 100 रुपये तरी तुम्हाला चुकलेलं नाही. ऐका पुढे. भगवंतानी सूर्य निर्माण केला, स्वयंप्रकाशित सूर्य त्यानं संपूर्ण जग प्रकाशमान केलं. कोणाकडून काही अपेक्षा केली नाही. चंद्र निर्माण केला, सर्वांना शीतल छायेचा तो प्रकाश देतो. घना म्हणजे पाऊस, एवढा पाऊस आकाशातून पृथ्वी तलावरती धोधो पाऊस पडतो. पृथ्वीवरचं पाणी, जमिनीवरचं सर्व पाणी नदी तीरावरील सर्वांना जीवन देत 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 वाहत वाहत ते समुद्राला जातं. कधी काही अपेक्षा केली महाराज? एवढा पाऊस पडला, कधी म्हटले का एवढी सेंटीमीटर वृष्टी झाली आणि त्याचं बिल तुम्ही भरा? समस्त ग्रामस्थ खरोसा, तालुका औसा, जिल्हा लातूर या क्षेत्रावरती विनेकरी महाराज 6 MM चा पाऊस पडला. आपल्याला 10 कोटी रुपयाचं बिल देण्यात येत आहे, ते आपण भरून पूर्ण करावं. असं होईल? नाही महाराज. पाऊस पडला, एवढं पाणी भगवंताने दिलं, मात्र दिलेल्या पाण्यावरती मात्र आपण सत्ता गाजवली, मालकी गाजवली. तळ्यामध्ये महाराज मोटर टाकायची, मृदंगाचार्य महाराज डिमांड काढावं लागतं अगोदर, बरोबर आहे. तळ्यामध्ये मोटर टाकायला, त्यातलं पाणी घ्यायला डिमांड काढावं लागतं. त्यांनी एवढं पाणी दिलं, त्याचं किती डिमांड भरायचं आपण? विचार करा सज्जना हो. भगवंताने पाणी निर्माण केलं, जीवन आहे. बोलू का थोडंसं? माफी मागून बोलतो. बस स्टँडवरती ताई तुम्ही प्रवासात निघालात, पाण्याचे रांजण असायचे, बरोबर आहे. येतं का? डोळ्यापुढे चित्र आलं असेल लगेच. साखळीला टांगलेला तो ग्लास घेऊन तोटी चालू करून ते थंडगार रांजणातलं पाणी आपण प्यायचो. आता पाणी कशात आलंय? आता बस स्टँडवर बाटलीचं दुकान मांडलं. आता बदल किती झाला बघा तुम्ही. भारतीय ऋषीमुनींच्या परंपरेमध्ये ऋषीमुनींनी आपल्याला सांगितलं, शास्त्रामध्ये पाणी विकू नये म्हणतात. तर ज्या देशामध्ये पाणी विकलं जातं तिथं बाकी काय फुकट मिळत असेल एवढा विचार करा तुम्ही. भजन करा विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याने सर्वांच्या आवश्यकतेसाठी निसर्गाने जे काही घटक निर्माण केले सज्जना हो, केवळ परोपकारासाठी निर्माण केले. गाय निर्माण केली, नदी गावश्च सज्जना, हा गाय निर्माण केली. अलीकडे गायीची तर एवढी परिस्थिती वाईट झाली आहे, वरून म्हणायचं हिंदू राष्ट्र आहे बरं का, आणि पुन्हा इकडं म्हणायचं हिंदू खतरे में आहे. अरे चाललंय काय नेमकं?
सरकार आपलंच, सत्ता आपलीच, सगळं आपलंच. हिंदू संमेलनं आपणच भरवली आणि पुन्हा वरून म्हणायचं हिंदू खतरे में है. काय प्रकार आहे नेमका? मला सांगायचं तात्पर्य, गोहत्या बंदीचा कायदा खूप वर्षापूर्वी झाला, मात्र त्याची अंमलबजावणी अजूनही झाली नाही. जाताना तुम्हाला मी पत्रिका देणार आहे, घेऊन जा सर्वांनी. वैराग्य महामेरू संत गोरोबा काका महाराज यांचं अलौकिक जीवन, दिव्य चरित्र. संत महात्मे इथं आले, त्यांनी काय काम केलं? ऋषी मुनी सांगतात, झाडू संताचे मार्ग. या जगाला उपदेश करण्यासाठी, तुम्हाला ज्ञान सांगण्यासाठी, भक्ती सांगण्यासाठी आम्ही इथे आलो. तुम्हाला मार्ग दाखवला, आमचं काम संपलं महाराज. माऊली ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतात. ज्ञानेश्वरी लिहिली, काम संपलं, माऊली समाधीस्थ झाले. आपण थकलो तरी आपल्याला मरण येत नाही. इकडून तिकडून वाट पाहतो, मरावं वाटतं तरी मरण येत नाही. मरावं कोणाला वाटत नाही? इथं कोणाला वाटतं बरं? इथे आलेल्यापैकी हात वरती करा. कोणालाच वाटत नाही मी मरावं, मला मरण यावं. मायबापा हो, ऐका पुढे. मरावं कोणालाच वाटत नाही, पण या मृत्यू लोकाचा एक अबाधित सिद्धांत आहे, इथे माणूस मात्र मेल्याशिवाय राहत नाही. क्षणाचा भरोसा नाही असं सांगणारे संत महात्मे, ते सुद्धा या ठिकाणी भगवान परमात्मा पृथ्वी तलावरती अवतीर्ण झाले. काही कालानंतर हे जग त्यांना सोडावं लागलं. ह्या जगाची संकल्पना आहे बरं का. संत नामदेव महाराज गोरोबा काकांच्या जीवनाचा आढावा घेतात. सुंदर सकल संत गाथ्यामध्ये संत नामदेव महाराजांनी खूप अभंग लिहिले काकांवरती. पैकी हा एक अभंग आहे की एक असा महान संत आहे, त्या संताला परीक्षक म्हणून, शिक्षक वेगळा आणि परीक्षक वेगळा बरं का, सर्व संतांची परीक्षा करण्यासाठी नेमलं गेलं वयाने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारे संत गोरोबा काका महाराज. जेव्हा नामदेव महाराजांची परीक्षा घेतात आणि परीक्षा घेतल्यानंतर ज्या नामदेव महाराजांना भगवंताचं अखंड सानिध्य होतं, त्या नामदेव महाराजांनी म्हणावं, देवा, अरे तू मला बोलत असताना, माझ्या हातचा घास नैवेद्याचा खात असताना मी तुला जेवण भरवलं देवा, आणि तू मला कच्चं का पक्क हे ठरवण्यासाठी संतांच्या बैठकीमध्ये माझा अपमान करायला लावतो देवा, असं मला नाही चालणार. नामदेव महाराज म्हणाले. जेव्हा गोरोबा काकांनी थापटणं मारण्याचा प्रयत्न केला, नामदेव महाराज घाबरले, कारण काकाचं थापटणं ते थापटणंच होतं महाराज बरं का. आता थापटणेही नाही राहिले, आता काळ बदलला आणि त्या थापटण्यानी नामदेव महाराजांची सर्व संतांसह परीक्षा केली गेली. आजही तुम्ही कधी तेरला गेलात, तेरमध्ये गोरोबा काकांचा वाडा आहे बरं का मावशी. काकांचं समाधीचं दर्शन झाल्यानंतर ज्या वाड्यामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेसह गरुडाला गाढव करून घेऊन येऊन त्या ठिकाणी त्यांनी गोरोबा काकांच्या घरी काम केलं. विठू कुंभार या नावाने भगवंतानी खूप वर्ष काम केलं. नवे नवे काम तर केली. रुक्मिणी आईसाहेबांनी, मायबापा हो, जेवण बनवावं. गोरोबा काका, काका तुम्ही हात तोडून घेतले, तुम्हाला आम्ही जेवण भरवतो. पांडुरंगाने घास घालावा. काय भाग्य असेल महाराज. संत गोरोबा काका महाराज आपल्या प्रपंचामध्ये प्रामाणिकपणे
काम करत असताना भक्ती एवढी केली, ऐका पुढे, जहां भक्त भगवान का सुमरन करता है वो सामान्य भक्ति, और जहां भगवान भक्त का सुमरन करता है वो भक्ती की पराकाष्ठा. तुम्ही आम्ही भगवंताचं भजन करतो सज्जना हो, भगवंताचं नामस्मरण करतो, ही सामान्य भक्ती आहे. मात्र भगवंताच जिथं भक्ताचं स्मरण करतो ती म्हणजे विशेष भक्ती आहे. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, तेही प्राणा परोते आवडती मज निरोते. जे भक्त चरित्राते प्रशंसिती, भक्ताचं चरित्र जे आहे ते गातात, म्हणतात, ऐकतात, असे भाविक भक्त मला आवडतात. किती आवडतात? तेही प्राणा परोते, जीवापेक्षा मला जास्त आवडतात. ते माझं नामस्मरण करा अथवा न करा, माझं नाव घ्या अथवा न घ्या, माझी भक्ती करा अथवा न करा, मात्र माझ्या भक्ताचा झालेला अपमान मात्र मला सहन होत नाही. भगवान परमात्मा, तुम्हाला सर्वांना कथाभाग ज्ञात आहे. गजेंद्राने जेव्हा धावा केला महाराज, तेव्हा तात्काळ भगवान धावून आले आणि गजेंद्राला त्या नकरापासून सोडवलं. नकराने काय केलं होतं? पेटी मास्तर, त्या गजेंद्राचा पाणी प्यायला गेल्यानंतर म्हणा तिथे त्याचा पाय पकडला होता. नक्र म्हणजे मगर. पुढे त्यांची असणारी ती तक्रार देवाकडे नेली. खूप वर्ष पाय पकडला. ताई ऐकताय ना तिकडे? नदीमध्ये गजेंद्राचा पाय नकराने पकडला. खूप दिवस पकडला, गजेंद्राला त्रास दिला. मात्र नकराने भगवंताकडे तक्रार केली, देवा मी खूप वर्ष. गजेंद्र कोण आहे? एक हत्ती आहे, एक पशु आहे, आणि तो तुझा भक्त आहे. तुझ्या भक्ताचे मी पाय धरले. आता तुझ्या भक्ताचे पाय धरले असताना तू जर मला नरकाला पाठवतो, मी या जगामध्ये ओरडून सांगेल, कोणीही भक्ताच्या पाया पडायचं नाही, कोणी भक्ताचे पाय धरायचे नाही. त्याचं कारण काय? तर भगवान हा भक्ताचे पाय धरणाऱ्याला नरकामध्ये पाठवतो. पाय धरून नरकामध्ये जाण्यापेक्षा संतोष महाराजांचे पायच पडायचे नाहीत. मी सांगेल देवा, मी अशी तक्रार करेल. नकराने तक्रार केली देवाकडे, देवा ऐकतो का माझं? तू सांगू तुला मी सर्वांना सांगेल. परवडेल का तुला? बघ, तुझ्या भक्ताचे कोणी सुद्धा पाय धरणार नाही. बघा, पाय धरला होता तो वाईट हेतूने, मात्र तो धरलेला पाय त्याच्या उद्धाराला कारणीभूत ठरला. भजन करा विठ्ठल विठ्ठल. अशा स्वरूपाची भक्ती संत गोरोबा काका महाराज आपल्या जीवनामध्ये करत असताना अखंडपणे नामस्मरण, आणि ते काय काम करत होते, आणि जे काम करत होते करत असताना देहावरती नव्हते गोरोबा काका. ते अभंगाचं पहिलं चरण आहे. माती तुळविता नाही
तगर सत्यपुरी ते तेर, अखंड काळाबरोबर प्रवास करत आलेली ही तेर नगरी. तेर नगरीमध्ये एक असा महान सत्पुरुष जन्माला येणार आहे. म्हणून या तेरणा नदीच्या काठावरती राहणारे महादू कुंभार आणि महादू कुंभार दररोज ओल्या कपड्यांनी कालेश्वराला स्नान घालायचे. तेरणा नदीतलं जल घ्यावं आणि कालेश्वराला दररोज स्नान घालावं. कालेश्वराचं मंदिर महाराज अत्यंत पुरातन. या पृथ्वीवरती, पृथ्वीच्या पाठीवरती नंबर 2चं शिवालय हे कालेश्वराचं आहे. पुरातत्व विभागाकडे त्याची नोंद आहे आणि इतिहास पण सांगतो एवढं पुरातन मंदिर आहे. तेर नगरीचा जर विचार आपण केला माईबापा हो, 12 ज्योतिर्लिंग तेर मध्ये आहेत. तुम्ही सर्व ठिकाणी सर्व असणारी शिवलिंग हे गोलाकारात पाहिलेली असतील, गोल आकार असलेले. मात्र तेर मध्ये तुम्ही कधी आलात, बारकाईनं शिवलिंगाचं निरीक्षण करा, सर्व तुम्हाला असे चौकोनी आकाराचे दिसतील. एकही शिवलिंग तुम्हाला गोलाकार दिसणार नाही. पुढे चला. 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि सर्व शिवलिंगाचं मुख म्हटलं की पाणी पडण्याची जी धार असते त्याचं मुख असतं, ते फक्त उत्तरेला शिवलिंग हे मुख करून असतं. मात्र तेर मध्ये जेवढी शिवालय आहेत त्या शिवालयाची पाण्याची धार प्रत्येक दिशेला आहे, प्रत्येक दिशेला. ही एक वेगळीकता आहे तेर मधली. पुढे चला. जिथे संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका महाराज, मुक्ताबाई सह 4 भावंड गोरोबा काकांच्या जिथं घरी येऊन बसले, आजही तो वाडा आपल्याला दर्शनासाठी खुला आहे. संत सावता महाराज, संत कबीर महाराज, संत चोखामेळा महाराज, ही मोठी संत मांदियाळी संत नामदेव महाराजासह जेव्हा तेरला आली महाराज, ज्या त्रिविक्रमाच्या मंदिरापुढे संत नामदेव महाराजांनी कीर्तन केलं, आजही ते त्रिविक्रम मंदिर आपल्याला दर्शनासाठी खुलं आहे. विश्वाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी कीर्तन होतात स्वामी महाराज, तिथे कीर्तनकाराच्या पायाखाली काहीतरी अंथरलं जातं. बरोबर आहे. जगामध्ये असं एक ठिकाण आहे, असं एक ठिकाण आहे की तिथे किती मोठा कीर्तनकार आला, कोणी आला, कीर्तन सांगत असताना त्याच्या पायाखाली काहीही अंथरलं जात नाही, चटई सुद्धा टाकली जात नाही. त्या जमिनीवरती उभा राहून त्यांनी कीर्तन सांगावं, अशी कुठली जागा आहे सांगा बरं, की कीर्तनकाराच्या महाराज पायाखाली अंथरलं जात नाही? सांगा. तेर मध्ये त्रिविक्रमाच्या मंदिरापुढे संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांनी जिथं उभा राहून कीर्तन केलं, आजही त्या जागेमध्ये कीर्तन होतात, तिथे काही सुद्धा अंथरलं जात नाही. हे तेरचं वैशिष्ट्य आहे. तेर नगरीमध्ये तेरणा काठावरती राहणारे माधू कुंभार प्रपंच करत असताना भगवंताचं नामस्मरण अखंडपणे आणि गोरोबा काकांचा जन्म, गोरोबा काकांचा जन्म कलियुगामध्येच झाला असं नाही. राम अवतारी गंधमादन, कृष्ण अवतारी विदुर जान, कलियुगी गोरा कुंभार असा काकांचा प्रवास आहे. राम अवतारामध्ये गंधमादन नावाचं जे वानर होतं, काकांचा अवतार आहे. कृष्ण अवतारामध्ये विदुर काका आणि आता कलियुगामध्ये गोरोबा काका. हे मी तुम्हाला कुठलं सांगतो तर माझ्या पुढे जो ग्रंथ आहे गोरोबा काकांचा, या ग्रंथातला हा विषय आहे. 18 अध्यायाचा ओवीबद्ध चरित्र ग्रंथ काकांचा प्रकाशित आहे.
संपूर्ण जीवनचरित्र काकाचं या ग्रंथामध्ये लिखित केलेलं आहे. पुरातन असणारा हा ग्रंथ संत गोरोबा काका खूप वर्ष मूल नाही म्हणून प्रार्थना करायची. प्रार्थना करत असताना नाथ संप्रदायातले बोहरनाथ महाराजांनी आशीर्वाद दिला, असा मुलगा तुमच्या पोटी जन्माला येईल. जोपर्यंत त्यांचं नाव या जगामध्ये आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत नाव नाही, कीर्ती नाही. परंतु यांची कीर्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. भजन करा विठ्ठल विठ्ठल. संत गोरोबा काकांचा जन्म आणि त्या अनुषंगाने काका लहानाचे मोठे होत होत गेले. वय वाढत असताना लहानपणी लेकरं खेळतात महाराज. खेळाची खूप आवड असते. मुलींचा तर खेळ एवढा छान असतो बघा महाराज. ज्यांना मुलगी आहे ना, काही जणाला नुसते मुलंच आहेत, मुलगी नाही. ज्यांना मुलगी आहे त्यांनी त्या मुलीचा खेळ लहानपणी पाहावा बापाने. अगं ताई, तुला काय आणून देऊ, हे आणून देऊ का ते आणून देऊ, भांडे कुंडे, तिचे खेळणं बघा किती असतं. पोतं भरलं तरी बाप आई ते कंटाळा करत नाहीत महाराज आणून द्यायला. या यात्रेत जा, त्या यात्रेत जा. मला वाटतं तुम्ही तेरला सुद्धा गोरोबा काकाच्या यात्रेत आल्यानंतर काहीतरी खेळणे लेकरासाठी तिथून घेऊन येत असाल. मला सांगायचं तात्पर्य सज्जन हो, गोरोबा काका खेळायला जायचे. कुठं जायचे खेळायला सांगू तुम्हाला. तेरमध्ये एक बिंदू नावाचं तीर्थ आहे. त्या तीर्थापाशी जाऊन गोरोबा काका खेळत बसायचे. वडील त्यांना बोलवायचे, अरे गोरा चल घरी, गोरा चल घरी. गोरोबा काका त्या तीर्थापाशी बसल्यानंतर महाराज नामस्मरण करायचे, जप करायचे आणि ध्यान करायचे. तिथं बसण्याचं कारण खूप दिवस लक्षात आलं नाही. मात्र एक दिवशी काकांना विचारलं, अरे गोरा, तू तिथं बसतो तिथं काय आहे नेमकं, त्या जागेत का जाऊन बसतो? असं जेव्हा काकांना विचारलं तेव्हा काकांनी सांगितलं, इथं मला सर्व ऋषीमुनी भेटतात आणि ते मला माझ्याशी बोलतात. ग्रंथामध्ये तसा उल्लेख आहे. बिंदू तीर्थापाशी सर्व ऋषीमुनी येऊन बसतात. महाराज, शासनाने 5 कोटी रुपये दिलेत त्या तीर्थाच्या विकासासाठी. काम चालू आहे. अत्यंत महत्वाचं तीर्थ आणि गोरोबा काका त्या ठिकाणी खेळावे, बसावे. कालांतराने मोठे झाले. मोठे झाल्यानंतर आपण गुरु करण्यासाठी गुरु शोधतो महाराज. गुरु शोधत असताना आपण विचार करतो कोणता गुरु करावा. परंतु काकाच्या जीवनामध्ये असं घडलं नाही. नाथपंथी एक साधू येऊन गोरोबा काकाला त्यांनी दीक्षा द्यावी, हा काकांच्या जीवनात घडलेला फार मोठा चमत्कार आहे. गुरुनी शिष्याला शोधत यावं आणि विचारावं, अरे तू माझा शिष्य आहे, तू माझी दीक्षा घे. म्हणून नाथपंथी साधू त्यांनी काकांना दिलेली दीक्षा आणि नाथपंथातलेच बहुरनाथ महाराज त्यांनी दिलेला आशीर्वाद हा कुठेतरी एकत्र संगम आपल्याला जाणवतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. प्रपंचामध्ये आपल्या वडिलाला मदत करावी, आईला मदत करावी, काम करावं म्हणून काका खेळत असताना मातीची पांडुरंगाची मूर्ती बनवायची आणि मूर्ती बनवून त्या मूर्ती सोबत खेळायची. ग्रंथामध्ये आपण तो भावप्रसंग रेखाटलेला आहे. गोरोबा काका दुसरं काही मातीचं खेळणं बनवत नव्हते. विठ्ठलाची पांडुरंगाची मूर्ती बनवायचे आणि त्या मूर्तीशी बोलायचे, त्याच्यासोबत खेळायचे. बघा आवड काय असते. पुढे हळूहळू नामसाधना करत 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 गोरोबा काका माती तुडवून गाडगे बनवायची. गाडगी बनवत बनवत पुढे वयामध्ये आल्यानंतर त्यांचं लग्न झालं. तेरच्या शेजारीच असणारं ढोकी गाव, त्या ढोकी गावातील कन्या, त्यांची मंडळी आणि जिचं नाव आहे रामी,
काकाचं लग्न झाल्यानंतर पुढे काकांना एक मुलगा झाला. त्याचं नाव आहे मकरेंद्र. मकरेंद्र लहान होता. गोरोबा काका, सकाळची वेळ आहे, सर्व गाडगी मडकी अंगणामध्ये ठेवली आहेत. चाकदांडा घेऊन मडकी बनवायची. चिखल मळलेला आहे, पायाखाली तुडवला सर्व माती जमा करून. तेवढ्यात रामीनी सांगितलं, अहो स्वामी, मी पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. बाळाकडे लक्ष द्या, घरी कोणी नाही. सांगून गेली महाराज. मात्र काकांना काही लक्षामध्ये नाही. काका देहावरती नाहीत. मूल ते हळूहळू रांगत रांगत आलं. आल्यानंतर पायाखाली तुडवलं गेलं. त्या लहान मुलाचा चिखल कधी झाला हे काकांना समजलं नाही. का तर अवस्था तशी होती. परमार्थ साधना करत असताना माणसाची व्यवस्था नसावी, अवस्था असावी. हा सांगणारा काकांचा भाव आहे. भजन करा विठ्ठल विठ्ठल. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, मूल पायाखाली तुडवलं गेलं. अहो, ज्या आईचं मूल तुडवलं त्या आईला काय दुःख झालं असेल. आक्रोश करू लागली, रडू लागली, ओरडू लागली. काकांना देहभानावरती आणलं. देहावरती काका नव्हते. देहावरती आल्यानंतर त्यांनी लक्ष केलं, माझ्याकडून काय घडलं. हे मूल तुडवलं गेलं आणि माझ्या भजनामध्ये विक्षेप केला म्हणून काकांनी मारण्यासाठी हात उगारला. तुम्हाला माहिती आहे, बायकोनी त्यांना शपथ घातली, आण घातली. आणि गोरोबा काकांना घातलेली आण आयुष्यामध्ये काकांनी कधी मोडली नाही. हे त्यांचं वैराग्य आहे. संत गोरोबा काका महाराज माती तुडवत असताना, माती म्हणजे काय आहे, पाणी म्हणजे काय आहे, चिखल कशाचा होतो, याच्यामध्ये फार मोठं अध्यात्म दडलेलं आहे सज्जनांनो. मात्र मला सांगावंसं एवढं वाटतं तुम्हाला, प्रत्येक माणूस आपापल्या कर्मामध्ये राहतो. कोणी चप्पल बनवतो, कोणी झाडू बनवतो, कोणी भाजीपाला विकतो, कोणी मातीची भांडी बनवतो, कोणी लाकडाची अवजारं बनवतो. तो त्याचा व्यवसाय आहे, ते त्याचं कर्म आहे, ते काम आहे. आणि हे काम जो माणूस आपापलं काम प्रामाणिकपणे करतो त्याच्या घरी भगवंत येतो. संत सावता महाराज गेले कधी पंढरपूरला? नाही महाराज. पांडुरंग येऊन त्यांच्या मळ्यामध्ये त्यांचं काम करू लागायचा. त्याप्रमाणे गोरोबा काकांच्या जीवनामध्ये सुद्धा पुढे प्रसंग घडला. शपथ घातली. हात काकांनी तोडून घेतले. हात तुटल्यानंतर गावातली लोक, महाराज एवढं गोड वर्णन केले ग्रंथामध्ये, गावातली लोक म्हणाली, आता काय कुंभार खाते बघू. आता हात तोडून घेतले, गाडगे करता येणार नाहीत, कोण बोलवत देणार कुंभाराला. आता गावामधल्या काही कुटाळ लोकांनी, त्यांचा उल्लेख आहे ग्रंथामध्ये, किती भाग्यवान असतील बघा. ज्या लोकांनी काकाला त्रास दिला ग्रंथकारांनी त्यांचंही वर्णन केलेलं आहे. सांगू पुढे, ऐका. हात तुटल्यानंतर कोणीतरी एक व्यक्ती आपल्या बायकोला घेऊन आणि गाढवाला घेऊन दुसरा कुंभार, प्रति कुंभार काकांकडे आला. काहीतरी काम द्या हाताला. तुम्हाला हात नाहीत, आमच्या हाताने आम्ही काम करतो, आम्हाला काम द्या, राहायला घर द्या, आणि पगार काय तर आमच्या पोटापुरती आम्हाला भाकरी दिली तरी चालेल, आम्ही तुमच्या घरी राहू, आम्ही काम करू. कोण होता काम करणारा महाराज? जगाचा मालक रुक्मिणी आईसाहेबांना घेऊन संत गोरोबा काकांच्या घरी आला आणि काम मागत आहे. जगाला काम देणारा पांडुरंग परमात्मा काकांकडे काम मागत आहे. काकालाही गरज होती. म्हटले राहा, म्हटले तुम्ही करा, तुम्ही करा, खा, गाडगी विका आणि आम्हालाही खायला द्या. मात्र सज्जना हो, भगवंतांनी गाडगी बनवावी, रुक्मिणी आईसाहेबांनी मदत करू लागावी आणि गरुड महाराजांनी गाढव रूपामध्ये माती घेऊन यावी.
आता गावातून माती आणत असताना महाराज बाकीचे बघायचे, एवढा मोठा ढिगारा म्हणले मातीचा कधी पडला माहिती नाही, म्हणले एवढं एवढं गाढवते माती वाहते कसं काय कळत नाही. ते गरुड महाराज काय खाली पंख घातले, उचलला मातीचा ढिगारा आणून टाकला इथं, किती वेळ लागतो. मात्र हे कळू दिलं नाही. अदृश्यपणे काम गरुड महाराज गाढव रूपाने करत होते. एवढी माती आणायचे, एवढी माती आणायचे. विठू कुंभारांनी मावशी एवढी गाडगी बनवली, एवढी गाडगी बनवली विकायला. रुक्मिणी आई साहेब कुंभारीन आणि विठू कुंभार शेजारच्या खेड्यापाड्यामध्ये गाडगी विकायला जायचे. गाडगी विकायला गेल्यानंतर गावातली लोक विचारायचे, कसं आहे गाडगं, आहे कच्चं आहे का पक्क आहे, चांगलं भाजलंय का तुम्ही का कच्चंच विकताय. एकाने विचारल्यानंतर महाराज त्या विठू कुंभारांनी असं गाडगं हातामध्ये पकडलं, त्या मावशीच्या समोर पाटलाच्या वाड्यावर भिर दिशी भिरकावलं आणि भिरकावल्यानंतर ते चेंडू जसा माघारी यावा टपकून तसं ते गाडगं माघारी आलं. मावशी आश्चर्य करायला लागल्या. म्हटले हा कसला कुंभार आहे. काका, अहो काका तुमचा गडी आहे ना गाडगे विकायला आलेला. एवढे त्यांनी पक्के गाडगे बनवलेत, फेकलं मडकं तरी फुटत नाही बघा. झाकणी वरून जरी आदळली तरी फुटत नाही. काय गडी आहे काकाचा. गोरोबा काकाच्या घरी काम करायला आलेला गडी आणि त्यांनी बनवलेली असले एवढे भारी गाडगे गोरोबा काकांपेक्षा भारी आहेत. हो तो गोरोबा काकापेक्षाच भारी होता. का गाडगी भारी असणार नाहीत सांगा बरं. मग ही अशी भारी भारी गाडगी लोकांना आश्चर्य वाटायला लागलं. एका ताईनी 2-4 गाडगी घेतली महाराज विकत. त्या विठू कुंभाराला म्हटली, अहो एक दुधाला एक दह्याला ताकाला मला 2-4 बाद झाली. पुन्हा तिच्या लक्षात आलं, शेजारच्या गावात माझी बहीण दिली, शेजारच्याच गावात माझी बहीण राहते, तिला एक दुधाला एक ताकाला एक दह्याला 2-3 गाडगे देऊ, फुटत नाहीत, मजबूत गाडगी चांगली. तिनं काय केलं, तिला तर घेतलेच मात्र बहिणीला द्यायला बी काही गाडगे घेतले. शेजारी पाजारी सगळ्याला सांगायला लागली ती गावात जाऊन. महिलांचं एक असतं बघा महाराज, आपल्याला जे काही आवडलं ना ते अगोदर दुसरीला जाऊन सांगायचं. सांगू नको म्हटलं तरी सांगायचं आणि पुन्हा सांगताना म्हणायचं तुला म्हणून सांगते बरं का, कुणाला सांगू नको. सखूबाईनं ठकूबाईला सांगितलं, तिनं गोदाबाईला सांगितलंच. गोदाबाई गपच बसत नाही, पुन्हा गोदाबाई गंगाबाईला जाऊन सांगते. असं सांगत सांगत अख्ख्या गावात बातमी पसरायला काही उशीर नाही. गोरोबा काकांच्या घरी एक गडी आलाय कामाला, त्याचं नाव विठू कुंभार आहे. एवढी चांगली गाडगी बनवतो, एवढी चांगली, अहो आदळले तरी फुटत नाहीत. सर्वांना आश्चर्य वाटू लागलं. ऐका सज्जना हो, ज्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या हाताने बनवलेली गाडगी, अहो ते काय फुटणार आहे. हे गाडगे ना महाराज, हे ब्रह्मदेवाने बनवलंय, भगवंतानी नाही. भगवंताच्या नाभी कमळातून जन्मलेला ब्रह्मदेव आणि त्यांनी हे गाडगं बनवलंय. मावशी हे गाडगं इकडं बघा, माझ्याकडं लक्ष आहे का तुमचं. हे गाडगं ब्रह्मदेवाने बनवलं आणि ब्रह्मदेवाने बनवलेलं गाडगं जेव्हा शेवटच्या क्षणाला तिकडे जातं ते फुटेपर्यंत लोक बसतात. गाडगं फुटेपर्यंत. काल्याचं कीर्तन असलं की सगळ्यांचं लक्ष असतं. इथं बी एक गाडगं असतं, डेरा असतो, दह्याचा डेरा असतो, तोही फोडला जातो. गाडगी फोडलीच जातात. बरं का, ऐकताय ना तुम्ही. हे गाडगं मात्र तिथे गेल्यानंतर माणसं उठत नाहीत. शेवटी किती जण राहतात महाराज, व्यंकट महाराज किती जण राहतात शेवटी, ते गाडगं फुटेपर्यंत बसतात तिथं. अहो बसा म्हणतात. हे गाडगं फुटलं का आपण मग जाऊ. विनोदाचा भाग सोडा, सांगायचं तात्पर्य साधारण ब्रह्मदेवानं जर बनवलेलं गाडगं एवढं मजबूत असेल महाराज, तर त्याच्या बापाने बनवलेलं गाडगं किती मजबूत असेल सांगा मला. अशी उत्कृष्ट प्रकारची मडकी बनवणारा हा विठू कुंभार प्रत्येक गावामध्ये. मग बलूत गोळा करायचा प्रसंग आला, तुम्हाला गाडगी दिली म्हणजे बलूत द्यायला पाहिजे. गोळा करायला जायचे. काही जण म्हणायचे ह्याला द्यायचंच नाही बलूत. एक पाटील म्हणला, सकाळी सकाळी विठू कुंभार
आपलं गाढव घेऊन बोलवतो मागायला पाटलाच्या वाड्यावर गेले. पाटील बोलवतो द्या चला. म्हणले कडबा न्यायचा आहे, आज कडबा न्यायचा आहे. हां, काय घेऊन आलात तुम्ही? म्हणले काय नाही, आमचं गाढव आहे म्हणले. आता पाटलाला वाटलं हे गाढव किती नेणार आहे. पाटील सहज बोलून गेले. म्हटले अरे तुला काय पाहिजे तेवढा कडबा घेऊन जा. पाटील सहज बोलून गेले, जाऊन बसले वाड्यामध्ये. हे विठू कुंभार विचित्र, गाढव घेतलं आणि गेलं शेतामध्ये. महाराज आजही ते शेत, त्या पाटलाची माधवगिरी दररोज गोरोबा काकांच्या मंदिरामध्ये येते बरं का. पहिल्यांदा बनवलेली भाकरी 700 वर्ष होऊन गेले, 750 वर्ष होत आहेत. त्या पाटलाच्या घरची आजही भाकर काकांना पहिल्यांदा नैवेद्य म्हणून येते. मी सांगत होतो तुम्हाला, ते गाढव गेलं. आता पाटलाची गंज म्हणजे काय लहान असणार आहे का? एवढी मोठी गंज. 2 पंख घातले खाली गरुड महाराजांनी, हातधर उचलले. जसा आपण पाचुंदा उचलावा, पाचुंदा कळतो तुम्हाला सगळ्याला, सगळी वडीलधारी मंडळी आहात. तरुण मंडळी एवढे मुलं काही कोणी नाही तिथं, त्यांना पाचुंदा वगैरे काही कळणार नाही. वाटलं एखादा पाचुंदा 4-5 पाचुंदे गाढव घेऊन जाईल. महाराज मोठ्या ज्या पाटलाच्या गंजी लावलेल्या होत्या ना त्या कडब्याच्या, एक गाढवानी इकडून उचलली आणि एक इकडून उचलली. दोन्ही बनमी उचलल्या. गाढव घेऊन गेलं सगळं. दुसऱ्या दिवशी येऊन पाटील पाहतात कडबा कुठं गेला. विचारलं, त्यांच्या लक्षात आलं मी काल विठू कुंभाराला बोललो होतो काय पाहिजे तेवढा घेऊन जा. विठू कुंभाराने नेला कसा काय एवढा कडबा. पाटीलला आश्चर्य करायला लागला. असं आश्चर्य करायला लावणारं जीवन भगवान पांडुरंगाचं गोरोबा काकांच्या तेरमध्ये येऊन महाराज खूप कामं केली, एवढी कामं केली, एवढी कामं केली. जेव्हा शेवटचा प्रसंग आहे, सर्वजण एकदा प्रेमाने विठोबा रुक्माई भजन करा. पुढे आपण चिंतन करू. विठोबा रुक्माई टाळी वाजवा, टाळी, सर्वजण भजन करा. काकांच्या समाधीची तो सदभक्त काकांच्या चरणावरती नेऊन वाहील. सर्वांना विनंती, सर्वांना फुलं वाटप करा. भजन करा एकदा. गोरोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, गोरोबा तुकाराम. म्हणा महाराज, म्हणा. गोरोबा तुकाराम, गोरोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, गोरोबा तुकाराम. बोला पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत गोरोबा काका महाराज. हर 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 महादेव.
संत गोरोबा काका महाराज यांचं अलौकिक जीवन भगवान पांडुरंगाने रुक्मिणी मातेसह तेर गावामध्ये सत्यपुरी नगरीमध्ये येऊन काम केलं. सर्व संत मांदियाळी एवढी आली, काकांच्या समवेत बसली आणि काकांशी बोलली. काय तो क्षण असेल महाराज आनंदाचा. आणि पुढे तेरणा नदीच्या काठावरती गोरोबा काकांचा हा जो समाधी उत्सव चालतो, याला आता 750 वर्ष जवळजवळ पूर्ण होत आहेत. तेर नगरी अत्यंत पुरातन असून ती एक फार मोठी राजधानी होती आणि अशा ठिकाणी एक महान संत अवताराला आले, त्यांना गोरोबा काका असं म्हणतात. या गोरोबा काकांचं चरित्र वैकुंठवासी सदाशिव महाराज पाटील पिंपरीकर यांनी त्या काळामध्ये लिखित केलेला आहे तो पुरातन ग्रंथ. आणि माऊलींनी सांगितलं की मला ते आवडतात जे माझ्या भक्ताचं चरित्र गातात, जे माझ्या भक्ताचं नामस्मरण करतात. म्हणून दिंडीमध्ये महाराज देवाच्या नावाचं भजन जास्त आहे का संताच्या नावाचं? संताच्या नावाचं भजन जास्त आहे. कारण संत हे भगवंताला अतिप्रिय आहेत. नवे नवे देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा आहेत. आणि देव म्हणजे संत आणि संत म्हणजे देव आहेत असे गोरोबा काका. आणि गोरोबा काकांचा समाधी काल चैत्र वद्य त्रयोदशीचा दुपारच्या वेळेमध्ये भगवान पांडुरंगाने या ठिकाणी समाधी दिली. ती वेळ झाली बरोबर 12 वाजले. सर्वांनी नामाचा गजर करायचा आणि पुष्प या ठिकाणी एकत्र जमा करायचे आहेत. बोला पुंडलिका वरदे. भगवान की माती तुडवत असताना देहावरती नव्हते. पांडुरंगाचं अखंडपणे त्यांनी नामस्मरण मुखामध्ये ठेवलं. आणि अशा अवस्थेमध्ये मंडळी सांगून गेली होती मी पाण्याला जाते. तरी असा हा दुःखद प्रसंग घडला. असा हा महान संत नामदेव महाराज म्हणतात ते देहावरती नव्हते आणि देहावरती आलेही नाहीत. असं कडकडीत वैराग्य ज्या महात्म्याचं होतं ते संत गोरोबा काका महाराज. संत नामदेव महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात की हा गोरोबा काका देहावरती नाही. त्याचं सर्व निर्धारण, त्यांचं सर्व चरितार्थ, सर्व जीवन हे भगवंतानी चालवलेलं आहे. अभंगाचं शेवटचं चरण.
धारी पांडुरंग सर्वधारी पांडुरंग खेळत असे खेळत असे संत श्रेष्ठ संत नामदेव महाराज म्हणतात, भगवान पांडुरंग परमात्म्याने संतांचा यथार्थ प्रपंच चालवला. देव आपली कामं करू लागतो, मात्र सांगणारा सुद्धा तेवढा अधिकारी पाहिजे बरं का. अनेक भक्ताची कामं देवाने स्वतः येऊन केली. आपल्यालाही असं वाटत असेल तर तेवढी कठोर भक्ती म्हणायला सोपी आहे, मात्र करायला फार अवघड आहे बरं का. ऐका, तुकोबराय म्हणतात, भक्ती किती कठीण आहे, ती सुळावरची पोळी आहे महाराज, एवढी सोपी नाहीये. आणि त्या भक्ती साधनेमध्ये अखंडपणे संत गोरोबा काका महाराज राहिले आणि भगवान पांडुरंग पंढरपूर सोडून त्यांच्या घरी आले. आज गोरोबा काकांचं घर एवढं सुंदर आहे महाराज. कधी तेरमध्ये तुम्ही गेलात, ज्या जागेवरती माऊली ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, सावता महाराज संत बसले, त्या तुळशी वृंदावनाच्या बाजूला 2 मिनिट आपण कधी बसा आणि भगवंताला प्रार्थना करा, काका आम्ही तुमच्या घरी आलेलो आहोत. घरी आल्यानंतर ज्यांच्या घरी आलो त्यांना सांगायला पाहिजे,
मी अमुक ठिकाणावरून आलो. खरोशावरून सुद्धा आपल्या काकांची वारी करणारे बरेचसे भाविक त्या ठिकाणी येतात. आपण प्रत्येक संताची वारी करतो, मात्र काकांची वारी सुद्धा आपण वर्षातून एकदा केली पाहिजे. अनन्यतेनं भक्ती केली, अनन्य भावाने भक्ती केली म्हणून भगवंत घरी आले महाराज. रामायणामधला प्रसंग आहे, थोडंसं दिग्दर्शन करतो आणि पुढे चालतो. शबरी मातेचं नाव काढलं की तुम्हा सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. मातंग ऋषींनी सांगितलं, शबरी तुला रामप्रभू भेटणार आहेत. छोटीशी मुलगी, तिला काय कळत होतं महाराज? मातंग ऋषींनी सांगितलं, त्या वचनावरती विश्वास ठेवून आयुष्यभर रामप्रभूची पंपा सरोवराच्या कडेला झोपडी बांधून वाट पाहिली. प्रभू एक दिवस येणार, राम मला भेटणार, राम मला भेटणार म्हणून आयुष्यभर वाट पाहिली. तो प्रसंग उजाडला महाराज. रामप्रभू शबरीच्या आश्रमामध्ये आले. आल्यानंतर शबरी मातेनं बसायला आसन दिलं. जी टोपल्यामध्ये बोरं गोळा केली होती ते बोराचं टोपलं, मावशी टोपलं कळतंय? टोपलं आताच्या लेकरावाला लवकर कळत नाही. पाठीमध्ये गोळा केलेली बोरं शबरी मातेनं प्रभूच्या पुढे ठेवली. प्रभू खात आहेत. बोरं खात खात रामप्रभूंनी शबरीला नवविधा भक्तीचं प्रतिपादन केलं. 9 प्रकारची भक्ती सांगितली. काय ज्ञान असेल महाराज! देवाने भक्ती सांगावी आणि शबरी मातेनं ऐकावी. काय अधिकार असेल शबरी मातेचा! बोरं खाऊन झाली. जेव्हा रामप्रभू बोलले, शबरी मी चलतो आता, निघतो, असं म्हटल्यानंतर ढळ 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 अश्रू शबरीच्या डोळ्यातून गळू लागले. का? प्रभू मी तुमची वाट पाहत बसले होते, फक्त तुम्हाला पाहण्यासाठी. आता मी तुम्हाला पाहिलं, मला तुमचं दर्शन झालं. या जगातलं मला काहीही पाहण्याची आता इच्छा नाही. मी सुद्धा डोळे झाकून घेते. काय भक्ती असेल! प्रभू जातो बोलल्यानंतर शबरी माता प्रभूला म्हणाली, प्रभू मलाही या जगामध्ये आपको देख लिया, दुनिया में मेरे को कुछ देखने की आस नहीं है. जिथं भगवंता तुझ्या प्राप्तीसाठीच माझं आयुष्य माझा श्वास मी रोखून ठेवला होता, माझं आयुष्य मी जगत होते. जिथं तुम्ही भेटलात मी कृतार्थ झाले. हा शबरीच्या जीवनातील मी सांगितलं, जिथं भक्त भगवंताचं स्मरण करतो ती सामान्य भक्ती आहे, आणि जिथं भगवंतच भक्ताचं स्मरण करतो, त्याचं नामस्मरण करतो, त्याचं नाव घेतो, ती विशेष भक्ती आहे. अशी शबरीच्या जीवनामध्ये घडली. संत गोरोबा काका महाराज सुद्धा जीवनामध्ये विशेषत्वाने सामान्य भक्ती आणि विशेष भक्ती, सामान्य भक्ती मायबापाहू तुमची आमची आहे, मात्र विशेष भक्ती ही संतांनी केली आणि देव आपलासा केला. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपला तो एक देव करुणी घ्यावा, जीवनामध्ये आपण बरचसं काही आपलंसं करतो, गोळा करतो आपण. महाराज काही माणसं तर एवढं गोळा करतात, एवढं तेवढं. मला सांगायचं तात्पर्य, तुकोबराय म्हणतात असं काही जमा करा, असं काही गोळा करा की जे गोळा केल्यानंतर, जे जमवल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही. काही माणसांनी एवढं जमवलं महाराज, एवढं जमवलं, किती जेलमध्ये गेले. बरोबर आहे, आज सोडवायला कोणी तयार नाही त्यांना. साधू संतांनी समाजाला शिकवण दिली, निर्वाहापुरते अन्नच्छादन, आश्रयाशी स्थान काय, कोपी गोवा, कोठेही चित्ताशी नसावे बंधन. आपण कसं जीवन जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, हे संत जीवन आपल्याला शिकवतं महाराज. म्हणून संत गोरोबा काकांचं एक अलौकिक जीवन आणि अलौकिक चरित्र आपण कथन करावं, आपण बोलावं, त्यांचं वर्णन करावं, तेवढं थोडं आहे महाराज. एक अगस्ती होता, त्या अगस्तीने तो समुद्र एका आचमनामध्ये प्राशन केला. दुसरा अगस्ती कोण? दुसरा अगस्ती तो आहे, सांगा बरं.
गीतारूपी ज्ञानामृताला एका आचमनामध्ये प्राशन केलं. तो अर्जुन दुसरा अगस्ती. श्रीकृष्ण अर्जुनोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा. आणि तिसरा अगस्ती आहे ज्या गोरोबा काकांचं वैराग्यशील जीवन एका आरतीमध्ये प्राशन केलं. ते कोण आहेत महाराज? ज्यांनी आरती लिहिली, आपली पाठासन आरती. तुम्हाला देतो कार्ड आरतीची. तो तिसरा अगस्ती संत नामदेव महाराज. संत नामदेव महाराजांनी मनोनी नामा ओवाळी भावे त्यापाशी देव कैवल्य साचे. संत गोरोबा काकांची आरती नामदेव महाराजांनी करावी. कारण गुरुकर म्हणून विसोबा खेचरांकडे थापटण्यानं थापटून पाठवलं. जा, अरे देवापाशी जरी राहिलास तरी चालणार नाही, तू गुरु करून घे, गुरुची दीक्षा घे, असे सांगणारे गोरोबा काका महाराज. म्हणून गोरोबा काकांचं जीवन आपल्याला अत्यंत प्रेरणादायी, प्रत्येक संताचं जीवन आपल्याला अत्यंत प्रेरणादायी आणि आपल्याला काहीतरी शिकवण देऊन जातं महाराज. समाजाला आज स्थिरता आणि शांतता जर असेल ती केवळ संतांच्या विचारामुळे आहे. वारकरी संप्रदाय हा अनादी कालाचा सनातन एवढा मोठा संप्रदाय आहे. मात्र जी माणसं या संप्रदायाला सोडून गेली ते वेगळ्याच ठिकाणी गेली महाराज. आणि जे भाविक आजही या मार्गावर चालतात महाराज, त्यांचं एक ना एक दिवस कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वांनी एकदा प्रेमाने माऊलीचं भजन करा. थोड्या वेळामध्ये आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर टाळी वाजवा, सर्वजण टाळी वाजवा, भजन करा.
अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. संत गोरोबा काका महाराज यांच्या जीवनावरती प्रकाशित चरित्र ग्रंथ, त्याचबरोबर गोरोबा काकांची अभंगवाणी, काकांचे जे प्रासादिक 26 अभंग आहेत. कालाच्या ओघामध्ये वाङ्मय फार मोठा आहे, मात्र कालाच्या ओघामध्ये काही लुप्त झालं. ज्याचं ज्याचं संशोधन झालं असं वाङ्मय आपण प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये हा चरित्र ग्रंथ आहे. गोरोबा काकांची चैत्रवारी. मावशी ऐकताय ना? कोणती वारी आहे? तुम्हालाच म्हटलं. ताई सांगा, कोणती वारी आहे आता चालू असलेली? चैत्रवारी. चैत्रवारी हा समाधी उत्सवाची वारी आहे. आणि याच्यानंतर आज महिना येणारी जी वारी आहे ती गोरोबा काकांची उटीची वारी आहे बरं का. चैत्रवारी काय असते, उटी वारी काय असते, त्याचं महत्त्व काय आहे, संतांच्या वाऱ्या काय असतात, याबद्दल आपण एक छोटासा विशेषांक प्रकाशित केलेला आहे. त्यात संपूर्ण माहिती आहे. गोरोबा काकांचा इतिहास, तेर नगरी कधीपासून आहे वगैरे वगैरे चांगल्या प्रकारचे विद्वान मंडळीचे लेख आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. तेही छोटासा ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची सज्जना हो, की संत गोरोबा काकांनी आज समाधी घेतली. काकांचा समाधी उत्सव आपण साजरा करतो. मात्र आजपासून 1 महिना जेव्हा त्यांची समाधीचं काम ते करण्यात आलं, काकांच्या समाधी काढली गेली, तेव्हा काकांचा संपूर्ण देह चंदनाचा झाला होता. संपूर्ण देह चंदनाचा झाला होता. आज समाधी उत्सवापासून, तेर नगरीपासून बाजूच्या परिसरामध्ये ज्या 12 वाड्या आहेत आणि 13वं तेर आहे, पूर्ण 12 वाड्यांमध्ये घरोघरी दररोज चंदन उगाळलं जातं. ते चंदन उगाळून ते जमा केलं जातं आणि जमा करून आज महिन्यानंतर गोरोबा काकांची जी उटीची वारी येते, उटी म्हणजे चंदन, चंदनाची उटी, त्या संपूर्ण चंदनाला एकत्र संग्रहित करून तो ओला चंदन उगाळलेला काकांच्या समाधीवरती सुंदर काकांची प्रतिमा बनवली जाते. मग त्याच्यामध्ये भाव, गळ्यामध्ये विणा असेल काकांच्या, कधी काका बसलेले असतील, काकांनी फेटा बांधलेला आहे, सुंदर अशी भावमुद्रा त्या चंदनाच्या उटीची बनवली जाते. आणि जसं जसं ऊन पडेल वैशाख महिन्यामध्ये तशी तशी ती उटी वितळते आणि वितळल्यानंतर आपल्या कपाळाला लावण्यासाठी भाविकांना दिली जाते. हे काकांच्या वारीचं महत्त्व आहे. हाडामासाचा देह समाधीमध्ये ठेवल्यानंतर मायबापा हो, 1 महिन्यानी तो पूर्ण चंदनाचा झाला. त्याचं प्रतीक, त्याचं द्योतक आजही ते बनवलं जातं. म्हणून चैत्रवारीला गोरोबा काकांची मंदिरं प्रत्येक गावामध्ये उभारली गेली आहेत. मी जम्मू शहरामध्ये गेलो कीर्तनासाठी. तिथे सुंदर गोरोबा काकांचं मंदिर आहे. कधी आपण जम्मूला गेलात, त्या मंदिराच्या धर्मशाळेवरती उभारलात, वैष्णव देवीचं शिखर दिसतं. जम्मू में क्या बोलते उधर, संत गोराजी महाराज की. आपण गोरोबा काका जसं म्हणतो तसं तिथं काय म्हणतात, गोराजी महाराज म्हणतात ते लोक. जम्मू, झाशी, दिल्ली, ग्वालियर, मध्य प्रदेश, तामिळनाडू, बिहार, प्रत्येक राज्यामध्ये काकांची मंदिर आहेत. गोव्यामध्ये पण आता गेलो होतो मी, त्यांनी कुदळी मारायला बोलवलं मंदिराची. तिथेही गोव्यामध्ये मंदिर बांधत आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काकांची मंदिर आहेत. कारण संत पाहिजे महाराज. संताशिवाय आपण सुखी होऊ शकत नाही. जीवनामध्ये सगळं दुःख नाहीसं करायचं असेल, आपल्याला सुखी व्हायचं असेल तर संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांचा मी दास झालो, कारण त्यांच्या वचनावरती विश्वास पाहिजे. विश्वासाशिवाय काही नाही महाराज, भाव पाहिजे बरं का.
आणि भावाशिवाय काही नाही. म्हणून आता अलीकडे हल्ली भाव फार कमी झालाय. काही येत असेल नसेल पण भाव मात्र कमी झालाय. प्रत्येकाचा भाव कमी झालाय बरं का. असो, तो भाव अंतकरणातला वाढावा आणि आपल्याला संतांचं दर्शन व्हावं अशी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करून माझ्या वाणीला पूर्णविराम देत असताना, जे काही बरोबर आहे ते संत महात्म्याचं आहे, जे काही चुकलं असेल तो माझ्या वाणीचा दोष आहे. मी माफी मागतो आणि मायबापाच्या अंतकरणाने क्षमा करालच अशी अपेक्षा करतो. समस्त ग्रामस्थ मंडळ, खरोसा, संत गोरोबा काका मंदिर आणि परिसर, सर्व भाविक गेली 13-14 वर्ष आपण एवढी प्रेमाने या ठिकाणी येतात आणि काकांचा हा उत्सव साजरा करता बरं का. तुम्ही फार भाग्यवान आहात, पुण्यवान आहात आणि तुमचं पुण्य आणखीन वाढलं जातं का, तर तुम्ही एका महान संताचा समाधी सोहळा या ठिकाणी साजरा करताय. असो, जे काही बरोबर आहे ते संतांचं आहे. न्यून्यते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनवितू असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. झालेली सेवा संत गोरोबा काका महाराज, पांडुरंग परमात्मा, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे आदी करून तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय.